आपल्या जीवनातला 1-1.5 तास जर आपण ज्ञानेश्वरीसाठी दिला ना, तर तरुण मित्रमंडळीच्या आयुष्यामध्ये जे अडथळे ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा करी हरी तयावरी. आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे ते आपण काहीतरी देऊन घेतलेलं आहे, म्हणून हे आयुष्य नको त्या ठिकाणी खर्च करू नये. मागच्या जन्माचं पुण्य दिलं हो, आणि मग आयुष्याची प्राप्ती झाली. कारण देह मिळणं वेगळं आणि आयुष्य मिळणं वेगळं आहे. मी नेहमी सांगतो, कल्पना करा, एखाद्या माता भगिनीने एका गोंडस मुलाला जन्म घातला. तो मुलगा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर 6 महिने जगला. 6 महिन्यानंतर तो मेला. त्याला जो देह मिळाला तो सुदृढ देहाचा मुलगा, परंतु 6 महिनेच जगला. याचा अर्थ असा आहे, देह मिळणं वेगळं आणि देहाच्या संदर्भामध्ये आयुष्य मिळणं वेगळं आहे. त्याला 6च महिन्याचं आयुष्य मिळालं. म्हणूनच आपण काहीतरी दिलं तेव्हा आयुष्य मिळतं ना. पूर्व पुण्य होयला भयाचा. म्हणूनच नामदेव महाराज त्या कुळाला अकल्प आयुष्याची मागणी करतात. कारण हरीच्या दासाच्या कुळाचा कधीही नाश होता कामा नये. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सगळा हरीच्या दासा. बरोबर आयुष्य मिळालं, परंतु हे आयुष्य जगत असताना त्याला ही कल्पनेची बाधा होता कामा नये. कारण जर कल्पनेची बाधा झाली ना, तर तो व्यक्ती देवापासून लांब जातो. म्हणूनच नामदेव महाराज दुसऱ्या चरणात ते मागणं